आपला हा सोलापूरमध्ये अन्नत्याग बेमुदत उपोषण आहे, ते वसूलदारांच्या विरोधात जे आपण बसलेला आहे, हे कधीपासून बसलेला आहे किंवा त्याचं कारण काय आहे? 30 तारखेपासून बसलेला आहे. आज 4था दिवस आहे उपोषणाचा. बरोबर. आज उपोषणाचा 4था दिवस आहे. बरं, गेले तुम्ही 4 दिवस झाले उपोषणाला बसलात. आज अन्नत्याग उपोषण आहे, तर या उपोषणाला आजपर्यंत आपले शासकीय गृह खात्याकडून आजपर्यंत कोणी विजय दिलेला आहे तुमच्या विभागाला? कोणी भेट दिली नाही, कारण की मी त्यांचाच विषय रस्त्यावर आणल्यामुळे नाही का त्यांनी एकदा भेट दिलेली नाही. बर, हा जो विषय आहे तुम्ही आता सांगितलेला आहे की हे वसूलदार आहेत. आता प्रथमतः एक वसूलदार लिहिलेला आहे तुम्ही, बाळासाहेब रामदास गायकवाड, आणि भागवत शिंदे पोलीस हेड कॉन्स्टेबल आणि राजू चव्हाण, हे जे वसूलदार आहेत सोलापूर सिटीमध्ये कार्यरत आहेत, यांच्या विरोधात आपण बसला, तर यांच्या विरोधात बसण्याचं कारण काय आणि बसला तर ह्यांच्यामध्ये कशा पद्धतीचा भ्रष्टाचार आहे? बघा, मी सोलापूर शहरामध्ये, माझा जन्म हा सोलापूर शहरामध्ये झालेला आहे. सोलापूरमध्ये जेव्हापासून मला अक्कल आली तेव्हापासून मला कळतं की सोलापूर शहराचे जे काही पोलीस आयुक्त येतात त्या पोलीस आयुक्तांच्या नावे अवैध धंद्याची वसुली करणारा जर सोलापूरचा जर कोणी कॅप्टन असेल तर ते बाळासाहेब रामदास गायकवाड, ते आता सध्या ASI म्हणून वाचक शाखामध्ये कार्यरत आहेत. दुसरी गोष्ट अशी, त्या सोलापूर शहराची सगळ्यात मोठी शोकांतिका काय असेल तर सोलापूरकरला हातावर बोटा इतकेच एक चांगले IPS अधिकारी या सोलापूर शहरामध्ये आलेले आहेत. देशभरकर असतील, अंकुश शिंदे असतील, रवींद्र सेनवागर साहेब असतील, असे IPS अधिकारी जेव्हा सोलापूर शहरामध्ये आले तर सोलापूरमधल्या क्राईमचा जो ट्रेंड जो आहे तो घेतला गेला. सोलापूर शहरामध्ये अवैध धंदे तर पूर्णपणे बंद होते सोलापूर शहरामध्ये. दुसरी गोष्ट अशी की या सोलापूर शहरामध्ये IPS अधिकारी म्हणून जे अंकुश शिंदे साहेब आपल्याला लाभले होते, त्यांनी याच बाळासाहेब रामदास गायकवाड याच्यावर सक्तीची बर्तपाची कारवाई, म्हणजे सक्तीची कारवाई केली होती. म्हणजे सेवानिवृत्तीची कारवाई केली होती. याच IPS अधिकाऱ्यांनी या पोलीस हवालदाराला ज्यावेळेस याचे आरोप निष्पन्न झाले साहेबांसमोर, तर साहेबांनी याला बडतर्फ केलं होतं. अशा आरोपावर, अशा IPS अधिकाऱ्यावर हा सामान्य बाळासाहेब रामदास गायकवाड हा सामान्य हवालदार होता. त्यांनी एखाद्या पोलीस खात्यामध्ये कार्यरत असताना एखाद्या वरिष्ठ अधिकाऱ्यावर अॅट्रॉसिटी करता येते का, हे कुठल्या कायद्यामध्ये आहे? तर हे फक्त त्याच्या पैशाच्या कायद्यामध्ये त्या सगळ्या गोष्टी बसतात. आणि ह्या सोलापूर शहरामध्ये जेवढे अवैध धंदे आहेत, मटका आहे, चक्री गेम आहे, विडो आहे, स्पा पार्लर आहे, विषारी सिद्धी मिळते, डुप्लिकेट दारू मिळते, पत्त्याचे क्लब प्रत्येक चौकामध्ये पत्त्याचे क्लब आहेत, खडक आहे, चक्रीसारखी गेम या ठिकाणी चालते. त्याच्यानंतर काळा पत्ता, काळा लाल पत्त्यावरती गेम आलेले आहे ते सोलापूरमध्ये चालते. म्हणून या सोलापूर शहरामध्ये गल्ली बोळापासून ते सोलापूर शहराच्या मध्यवर्ती सगळ्या भागामध्ये, बाजारपेठामध्ये तुम्हाला जर काही बघायला मिळत असेल तर ते ह्या ठिकाणी फक्त अवैध धंदे या ठिकाणी बघायला मिळतात. मी माझ्या निवेदन पत्रामध्ये म्हटलेलं आहे की सोलापूर शहर हे महाराष्ट्राची अवैध धंद्याची राजधानी झालेली आहे. बरं, ह्याच्या मागचं कारण काय? ह्याच्या मागचं कारण जे आहे की माननीय पोलीस आयुक्तांच्या नावे गेल्या 20 वर्षापासून 2 नंबर धंद्याची वसुली कोण करतो तो बाळासाहेब रामदास गायकवाड करतो. पोलीस उपायुक्तांच्या नावे वसुली कोण करतात तर भागवत शिंदे आणि राजू चव्हाण करतात. हे सोलापूर शहराला माहीत आहे. मला सांगा, एखाद्या मार्केट यार्डमध्ये काम करणारा, म्हणजे नोकरीपूर्वी मार्केट यार्डमध्ये काम करणारा हा बाळासाहेब रामदास गायकवाड, याचं जर तुम्ही घर बघायला गेलं तर याच्या घराची किंमत जवळजवळ 9 ते 10 कोटीची आहे. दुसरी गोष्ट, कुमटा नाक्याला, आमच्या इथं कुमटा नाक्या रोडला या ठिकाणी एक फार्म हाऊस आहे, त्या फार्म हाऊसची किंमत काढा. सोलापूर मार्केट यार्डामध्ये आता नुकतंच 2,63,00,000ची गाडी त्यांनी घेतलेली आहे. सोलापूरमध्ये इंद्रधनु म्हणून मोठ्या कन्स्ट्रक्शन लाईनची बिल्डिंग या ठिकाणी उभं राहतात. त्या ठिकाणी एक चांगली सिटी निर्माण झालेली आहे इंद्रधनु प्रोजेक्टमध्ये. म्हणजे त्या ठिकाणी आपटे बिल्डर त्या ठिकाणी काम करतात, पण त्याच्या पडद्याआड हा बाळासाहेब रामदास गायकवाड आहे. आपटेचे सोन्याचे दुकान आहेत, त्या सोन्याच्या दुकानामध्ये देखील पार्टनरशिप मध्ये आहे. आपटीची दूध डेअरी आहे, त्याच्या देखील पार्टनरशिप मध्ये आहे. सोलापूर शहराच्या अवतीभोवती जवळजवळ 150 ते 200 एकर जमीन इतरांच्या नावे किंवा नातेवाईकांच्या नावे अशी घेतलेली आहेत. आज घरापाशी इतर तुम्ही गेलात तर जवळजवळ 10 ते 12 गाड्या तुम्हाला एकाच नंबरच्या दिसतात. मग हे कुठून आलं? हे फक्त माझ्या सामान्य सोलापूरकरांच्या घरावर दरोडा टाकून आमच्या सोलापूरची युवा पिढी बरबाद करण्याचं काम या वसूलदारांनी केलेलं आहे. हे वसूलदार लोक ह्याच्या पाठीमागे असल्यामुळं
त्या वसूलदारांकडून करोड रुपये दर महिन्याला मिळत असल्यामुळं त्या ठिकाणी अधिकारी हातबल असतात. हे वरिष्ठ ही वसूलदार लोक जे आहेत ना, हे वरिष्ठ राजकीय नेत्यांना म्हणजे राज्याच्या मंत्र्यापासून ते केंद्राच्या मंत्र्यापर्यंत ह्याचा हात असल्यामुळं आतापर्यंत त्याच्यावर कारवाई झाली नाही. म्हणून राज्याचे गृहमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांना आम्ही एक वेगळ्या आशेने त्यांच्याकडे पाहत होतो. त्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये एखादी टाचण जरी पडली ती शोधून आणण्याची धमक मी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाहतो. परंतु या सोलापूर शहरामध्ये जिल्ह्यामध्ये, या सोलापूर शहरामध्ये बरं का, सोलापूर शहरामध्ये राज्याच्या मुख्यमंत्र्याचं काही चालत नाही, राज्याच्या मुख्यमंत्र्याचं काही चालत नाही. खाते देखील देवेंद्र फडणवीस साहेबांकडे आहे. देवेंद्र फडणवीस साहेब हे राज्याचे मुख्यमंत्री जरी असले, गृहमंत्री जरी असले, तर या सोलापूर शहरामध्ये फक्त बाळासाहेब रामदास गायकवाड ह्या माननीय पोलीस आयुक्तांच्या नावाने जो 2 नंबर धंदा या ठिकाणी चालू आहे, जो वसुलीचं काम करतो, त्याचं फक्त या ठिकाणी चालतं. ह्याच्या मागचं वाढण्यामागचं कारण मी सांगतो बरं का. एखादा मालक अवैध धंद्यामध्ये मायनस गेला म्हणजे त्याच्यामध्ये जर तो लॉस गेला तर त्याला 50 लाख रुपये 2%, 3% देऊन त्याची पुन्हा बांधणी करण्याचं काम हे वसूलदार लोक करतात. त्याच्यामध्ये हा सोलापूरचा चॅप्टर अतिशय महत्वाचा आहे. म्हणून मी हे लढतोय. सोलापूर शहरामध्ये तुम्ही बघा, माननीय पोलीस आयुक्त ज्या बिल्डिंग मध्ये बसतात ना, आयुक्तालय ज्या ठिकाणी आहे, त्याच्या फक्त 50 मीटरच्या अंतरावर पट्ट्याचे क्लब आहेत, मटक्याचे धंदे आहेत, विषारी शिंदी मिळते, त्याच्या मागच सदर बाजार पोलीस स्टेशन हद्द आहे. आज काय मिळत नाही मला ते सांगा. सोलापूर शहरामध्ये तुम्हाला जेवणासाठी तुम्हाला काय मिळणार नाही, पण अवैध धंद्यासाठी तुम्हाला सगळ्या गोष्टी या ठिकाणी खुलेआमपणे मिळतील, खुलेआमपणे. आणि हे काय आहे, जग जाहीर आहे. आज तुम्ही बघतोय, मी आज या ठिकाणी जरी इथे बसलो तर माझ्या सोलापूरकरांची आम जनता ही माझ्यासोबत आहे. ही आजचा लढा जो आहे माझा, ते सर्वसामान्य लोकांचा लढा झालेला आहे. म्हणून आता राज्याचे जलसंपदा मंत्री, विधिमंडळातील ज्येष्ठ नेते सन्माननीय जयंत पाटील साहेबांना मी सगळ्या गोष्टीची माहिती दिली. मी गेल्या महिन्यापासून 2 तारखेपासून म्हणजे 2 जून पासूनचा जो लढा उभा केलेला आहे, त्याचे सगळे पुरावे मी त्यांच्यापाशी दिले. मी कोणत्या गोष्टीवर लढतो ह्या सगळ्या गोष्टी मी त्यांना सांगितलं. आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस त्यांना बघितल्या त्यावेळेस आज विधान भवनामध्ये 3 मिनिटाचं जे त्यांचं संभाषण झालं ते फक्त सोलापूर शहराच्या अवैध धंद्यावर झालं. म्हणजे हे सोलापूर शहरामध्ये जर कुठली यंत्रणा जर कमी पडत असेल तर ती फक्त आपल्या सोलापूरची पोलीस यंत्रणा म्हणजे वरिष्ठ अधिकारी ह्या सगळ्या लोकांमध्ये इन्व्हॉल्वमेंट असल्यामुळे त्या ठिकाणी आज आम्हाला लढण्याची वेळ ह्या ठिकाणी बसतो. मी सत्ताधारी पक्षाचा युवकचा अध्यक्ष साहेब बसतो. आता हे जे आता सांगितलं तुम्ही थोड्या वेळ की बाळासाहेब रामदास गायकवाड हा इथला जो मुख्य वसूलदार आहे सोलापूरचा, तर याच्या विरोधात आपण एसीबी कडे तक्रार केली असेल किंवा कमिशनर ऑफिसला तक्रार केली असेल, तर याच्यावर त्यांनी तक्रारीचे काय दखल घेतलेली आहे का किंवा आपल्याला काय पत्राद्वारे कळवलं का, हा मेन मुद्दा आहे. नक्कीच मला तुमच्या मुद्द्याशी मला त्याला आन्सर म्हणायचं की माननीय पोलीस आयुक्तांना मी पत्र त्या ठिकाणी दिलं होतं. म्हणजे माझ्याकडे सगळे पुरावे आहेत, हे पुरावे आहेत माझ्याकडे. हे माननीय पोलीस आयुक्तांना कधी दिलो, 1/6/2026 1 तारखेला मी त्यांना दिलेलं आहे. म्हणजे 1/6 मी त्यांच्याकडे दिलेलं आहे. मला माझं निवेदन न घेण्यामागचं कारण सुद्धा तुम्ही फार गमतीशीर आहे. एखादा IPS अधिकारी जर एखादा सर्वसामान्य माणूस निवेदन द्यायला येत असेल तर त्याचं निवेदन स्वीकारलं पाहिजे. माननीय पोलीस आयुक्तांनी माझं निवेदन स्वीकारलं नाही. कारण की याच्या मागचं कारण ज्यावेळेस त्यांनी ज्यावेळेस